नमस्कार मित्रांनो, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि MST CET 2026-28च्या पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी महाज्योती मार्फत मोफत टॅब व 1 GB डेटा मिळणार आहे। पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पाहूया पात्रता। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारीच्या सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। पाहूया यासाठीची आवश्यक कागदपत्रे। यासाठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, अनाथ असल्यास अनाथ दाखला आणि इयत्ता 11वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याची पावती आवश्यक आहे। महत्त्वाची गोष्ट, अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे स्वसांक्षित करून स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने स्कॅन करून अपलोड करावीत। अर्ज पद्धत, अर्ज ऑनलाईन करावयाचे आहे। अर्ज महाज्योतीच्या वेबसाईटवर करावयाचा आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। फ्री टॅब योजनेमध्ये सामाजिक प्रवर्ग व त्यांचे आरक्षण या चार्टप्रमाणे आहे। यामध्ये महिलांना म्हणजेच विद्यार्थिनींना 30%, दिव्यांगांना 4% तर अनाथांना 1% एवढे आरक्षण दिलेले आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 30/5/2026 ही आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या वेबसाईटवर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर NEET MST CET बॅच 2026-28 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा। ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास महाज्योतीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा। मित्रांनो, शासकीय योजनेच्या माहितीसाठी, नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी, इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।